शिवसेनेच्या ठाकरे पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झालीये। 2.5-3 वर्षांपूर्वीपर्यंत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील नेते उद्धव ठाकरेंवर अशी टीका करत होते। पण यावेळी हे विधान ना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील कोणत्या नेत्याने केले ना भाजपमधील कोणत्या नेत्याने, तर उद्धव ठाकरे यांना हा घरचा आहेर दिलाय तो त्यांच्याच पक्षातील आमदार म्हणजेच भास्कर जाधव यांनी। जाधव हे अतिशय स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या या विधानाने ठाकरेंच्या पक्षातील अनेकांच्या मात्र भुवया उंचावल्यात। त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी जाधवांना सबुरीचा सल्ला दिलाय। पण या विधानाचा फायदा घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाधवांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण देण्यात आलंय। मंत्री उदय सामंत यांनी तर आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला शिवसेना ठाकरे गटातून पुढच्या 8 दिवसात शिंदे गटात मोठा नेता प्रवेश करणार आहे असा मोठा गौप्यस्फोट केलाय। त्यांच्या या विधानाला जाधवांच्या विधानाशी जोडलं जाते। पण आता खरंच भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकतात का आणि ते का, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला पाहूयात की भास्कर जाधव हे नेमके नाराज का आहेत ते। शिवसेनेच्या ठाकरे पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झालीये। जे पदाधिकारी काम करत नाहीत ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरं पद दिलं जातं। त्यांना पदावरून हटवण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही। शाखा प्रमुख वगैरे पदांचा कालावधी निश्चित केला पाहिजे, तरच त्यांच्यामध्ये काम करण्याची स्पर्धा लागेल। काही पदाधिकारी 10-10, 15-15 वर्षांपासून एकाच जागेवर बसलेले आहेत। माझ्या पदाला कुणी हात लावू शकत नाही असा त्यांचा समज झालाय। मी कुठल्या तरी नेत्याची मर्जी सांभाळली की माझं पद शाबूत। पूर्वी पक्षाचा कार्यक्रम असला की शाखा प्रमुखांच्या अंगात अंगार संचारायचा। आज शाखा प्रमुख कोण आहेत, किती आहेत, कुठं आहेत याचा आढावा घ्यायला लागेल असं भास्कर जाधव म्हणालेत। थोडक्यात पक्षातील कार्यपद्धतीमुळे जाधव नाराज असल्याचं दिसून येतंय। पण केवळ याच गोष्टींमुळे जाधव नाराज आहेत का, तर असं नाहीये। सत्तेशिवाय अजून 5 वर्षे राजकारणात टिकून राहण्याचं आव्हान त्यांच्या पुढे। भास्कर जाधवांचा आपण इतिहास बघितला तर त्यांना कायमच सत्तेच्या जवळ राहणं आवडत असल्याचं दिसून आलंय। 1995 आणि 99 या काळात ते शिवसेनेत होते। 95 मध्ये तर शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत होतं। 1999 मध्ये युतीचं सरकार पुन्हा सत्तेत येईल असं वातावरण होतं, पण त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार हे सत्तेत आलं। 2004 मध्ये भास्कर जाधव यांचं तिकीट कापल्यानं आणि मातोश्रीवर वाट बघत ताटकळत ठेवल्यानं त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। पुढे ते राष्ट्रवादीत गेले। 2009 मध्ये राष्ट्रवादीतून ते आमदार झाले। 2014 मध्ये आमदार आणि प्रदेशाध्यक्षही झाले। हाच काळ ते विरोधी पक्षात होते। 2019 मध्ये राज्यात पुन्हा भाजप शिवसेनेची सत्ता येणार अशी कुणकुण लागताच भास्कर जाधव पुन्हा मातोश्रीवर गेले। त्यावेळी भाजप शिवसेनेचं नाही तर महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेत आलं। त्यानंतर 2.5 वर्षे भास्कर जाधव विरोधी पक्षात राहिले। उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी विधानसभेत आणि सभागृहाच्या बाहेर नेटाने किल्ला लढवला। महाविकास आघाडीला लोकसभेत महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं। विधानसभेतही सत्ता येईल असा सगळ्यांचाच अंदाज होता, पण महायुतीनं ऐतिहासिक असा विजय संपादन केला। आता भास्कर जाधव यांच्या पुढची 5 वर्ष विरोधी पक्षात राहण्याचं आणि आपलं राजकारण टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आहे। सत्ता असल्यास कार्यकर्त्यांना जोडून ठेवणं सोपं जातं। निधीला आणि मतदारसंघातील विकास कामांना गती मिळते। याशिवाय अनेक प्रकारे सत्तेचाही लाभ घेता येतो। भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव हे सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत। आता मुलाचं राजकीय बस्तान बसवणं यालाच भास्कर जाधवांचं प्राधान्य असणार आहे। मुलाला पुढच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी आणि विजयी करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील। हे प्रयत्न साध्य करण्यासाठी आणि मागच्या 5 वर्षात काय केलं हे जनतेला सांगण्यासाठी जाधवांना सत्तेच्या रांगेत जाऊन बसणं गरजेचं आहे। राजकीय जाणकारांच्या मते नारायण राणे, उदय सामंत आणि सुनील तटकरे हे भास्कर जाधव यांचे पारंपरिक विरोधक आहेत। तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद गेल्यानं भास्कर जाधवांची अस्वस्थता अधिकच वाढली होती। उदय सामंतही पूर्वी राष्ट्रवादीत होते तेव्हा त्यांचं आणि जाधवांचं जमलं नव्हतं। 2004 मध्ये कोकणात शिवसेनेमध्ये नारायण राणे यांच्यानंतर भास्कर जाधव हेच महत्त्वाचे नेते होते। तेव्हा 2004 मध्येच नारायण राणे यांच्यासाठी ते आव्हान ठरू शकले असते, तर याच संभाव्य स्पर्धेमुळे त्यांना 2004 मध्ये उमेदवारी नाकारली गेली असावी असंही बोललं जातंय। चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्याशीही जाधवांचं फारसं सख्य नाहीये। योगेश कदम तर आता मंत्री झालेत। थोडक्यात जाधवांचे हे सगळे प्रतिस्पर्धी युतीत आहेत, पण त्यानंतरही सत्तेसोबत राहण्याचं जाधवांनी ठरवलं असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची ते रिस्क घेऊ शकतात।
जाधव हे शिवसेनेत येण्याचा एकनाथ शिंदेंनाही फायदा आहे. कोकणात सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे सभा गाजवू शकेल असा एकही नेता नाहीये, तर जाधव यांच्याकडे संघटन कौशल्य आहे आणि प्रभावशाली वक्तृत्व आहे. त्याद्वारे ते सभा गाजवू शकतात. लोकांमध्ये मिसळणारा आणि जमिनीशी जोडलेला नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. शिवाय कोकणातील महत्त्वाचा समुदाय असलेल्या मराठा समाजातून ते येतात. कोकणात सध्या नारायण राणे आणि सुनील तटकरे हे खासदार आहेत, तर निलेश राणे आणि नितीश राणे हे दोघंही आमदार आहेत. यात नितेश राणे आणि अदिती तटकरे हे दोघंही मंत्री आहेत. राणे आणि तटकरे कुटुंबियांचं हेच वाढतं वर्चस्व रोखण्यासाठी भास्कर जाधव हे शिवसेनेसाठी पर्याय ठरू शकतात. नारायण राणे आणि सुनील तटकरे यांच्या पुढे ते आपलं आव्हान उभं करू शकतात. आता मंडळी, तुम्हाला काय वाटतं? भास्कर जाधव हे खरंच ठाकरेंची साथ सोडतील का? आणि उदय सामंत म्हणतात त्याप्रमाणे 8 दिवसात होणारा पक्षप्रवेश हा भास्कर जाधव यांचाच असू शकतो का? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.